जे खरात प्रकरण, अशोक खरात प्रकरण आहे, तर ते गृह खात्याला किंवा पोलिसांना किंवा त्या तत्सम यंत्रणांना माहिती होतं का असा प्रश्न आहे. म्हणजे माहिती असणार सगळ्या गोष्टी, कारण रुपाली चाकणकर किंवा जे हाय प्रोफाईल सगळे जे मंत्री आहेत, म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा बाकीचे मंत्री जात असतील, तर ते संपूर्णपणे अशोक खरातचे कारनामे आणि त्या सगळ्या गोष्टी या पोलिसांना तिथल्या आणि त्या सगळ्या यंत्रणेला माहिती असणार. हा मुद्दा म्हणजे कुठलाही बाबा बुवा जरी अगदी गल्लीतला गावातला जरी असेल आणि तो काही कारनामे करत असेल, तर त्याची माहिती ही संबंधित पोलीस स्टेशनला असते. आणि आपण जर पाहिलं तर सीआयडी असेल, इंटेलिजन्स पोलीस असतील, या सगळ्या गोष्टीची वेगवेगळ्या प्रकारची इनपुट्स ही प्रशासनाला, शासनाकडे माहिती असतात. फक्त कारवाई करायची की नाही हा विषय असतो. आणि आपण जर बघितलं असेल तर अलीकडच्या काळामध्ये बाबा बुवांना राजमान्यता देण्याची स्पर्धा आहे. म्हणजे आपण जर बघत असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बाबा बुवा किती महत्वाचे आहेत ते आपण बघतो. आणि त्याला एक राजमान्यता मिळवून देण्याचा प्रकार हा भारतभर अलीकडच्या काळामध्ये वाढलाय, कुठल्याही प्रकारात असेल तर या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर या बाबा बुवाचे कारनामे आणि सगळ्या गोष्टी, या सगळ्याची माहिती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या डिपार्टमेंटला नाही किंवा नसेल असं मानणं हे मी स्वतः भाबडेपणाचं मानतो सगळ्याच गोष्टीचं. आणि एक गोष्ट आहे की राजकारणी, कुठलाही राजकारण म्हणजे ते फडणवीस असेल किंवा कुठला असेल, तर राजकारणी कधी कुठल्या गोष्टी करायच्या याचं एक टायमिंग असतात. त्या टायमिंगच्या नुसार सगळ्या गोष्टी या पद्धतीच होतात. आपण जर बघितलं तर पवार कुटुंबीय असतील, म्हणजे शरद पवार असेल किंवा अजित पवार असतील, हे दोन नेते अशी होती की जे अशा प्रकारच्या बुवा बाबांना जाणं, अंगठ्या घालणं, मंत्रतंत्र करणं, अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये फार वेगळ्या पद्धतीने राजकारण करताना आपल्याला दिसत होते. पण बाकीचे जे नेते त्याच्यामध्ये सरासरी सगळे आपण पाहिले तर ते अशा प्रकारच्या बुवा बाबांना जोडणं. आणि आपण जर बघतो की आपल्याकडे संस्कृती आहे की परीक्षेत जरी आपण गेलो तरी खडीसाखर हे करून देवाला उदबत्ती लावतो. म्हणजे देव सुद्धा उदबत्ती दिल्याशिवाय, खडीसाखर दिल्याशिवाय, नारळ फोडल्याशिवाय प्रसन्न होत नाही, अशा आपण मानसिकतेचे लोक आहोत. तर त्या पद्धतीची यंत्रणा आपल्या असल्यामुळे आपल्याला तशाच पद्धतीची माहिती असते की आपल्याला. मुद्दा असा आहे की बघा यंत्रणा काय आहे, हा जर पोलिसांना माहिती होतं हे प्रकरण आणि जर तुम्हाला टायमिंग बद्दल शंका आहे तर मग कुठल्या दिशेने चाललंय? अभिजित, एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला की आपल्याला आठवत असेल, मी तुम्हाला एक रेफरन्स देतो की आपल्याला संतोष देशमुख प्रकरण कसं झालेलं होतं. संतोष देशमुख प्रकरणाची माहिती ते होती की नाही, तो जो आपला तिथला जो आरोपी होता वाल्मिक कराड, ह्याच्याबद्दल माहिती होती की पोलिसांना माहिती होती. तर संतोष देशमुख प्रकरणाचं तुम्हाला आठवत असेल की संतोष देशमुख प्रकरणातली जी व्हिडिओ लिकेज झालेलं होतं, तर ते कसं लिकेज होतं, सातत्याने त्याचे सगळे म्हणजे ज्या पद्धतीचं ब्रुटली त्याला मारलं त्याचे व्हिडिओ, परत त्यानंतर त्याची लघुशंका केलेली व्हिडिओ, फोटो हे का बाहेर आले, हे पोलीस तपासातला भाग आहे ना. हा बाहेर का आले तर लोकांच्या मध्ये त्याच्याबद्दलचा राग तयार व्हावा आणि त्याच्याबद्दल एक प्रकारचं वातावरण तयार व्हावं आणि त्यानंतर पुढचं राजकारण खेळलं गेलं. या प्रकरणामध्ये तर मुख्यमंत्री म्हणतात की कुणाला सोडणार नाही आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की राजकारण झालं नाही पाहिजे, सगळ्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजे. नाही, आता कसं आहे, मी कोणाला सोडणार नाही हे मुख्यमंत्र्यांचं वाक्य तुम्ही किती वेळा ऐकलंय. म्हणजे मी 2014 पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य ऐकतोय, मी कोणाला सोडणार नाही, आणि ते नंतर सगळ्यांना सोडतात सगळ्या टप्प्याटप्प्यानं. म्हणजे क्लीन चिट मुख्यमंत्री त्याला विरोधक आरोप करतात. पण या वेळेला आव्हाड जे म्हणतायत की त्यांच्या खुर्चीच्या भोवतीच तर या अशा पद्धतीच्या मंत्रतंत्र विद्या आणि अघोरी उपाय केले गेलेले होते, म्हणून तर ते म्हणतात की 30 आमदार होते, कोण आहेत ते 30 नेते, हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय ना. म्हणून आपण प्रश्न विचारतो की कोण कोण गोत्यात येणार, कोण आहेत ती लोक की ज्यांना देवेंद्र फडणवीस नको होते मुख्यमंत्री म्हणून. अभिजित, आपण जर फार डॉट जोडले तर आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला ते सगळे गुवाहाटीला गेले, रेडे कापले, अमुक झालं तमुक झालं, त्यावेळेस सातत्यानं संजय राऊत गोष्ट सांगत होते, वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंगा कुणी पुरली, कुणी पूजा केली, कुणी तिथं काय गाठलं, हे तुम्ही आठवा ना त्यावेळेला नेमकं काय झालं. त्यानंतर मग पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी कोणी रुसून बसलं, मग कुणाला मुख्यमंत्री पाहिजे होतं, मग पुन्हा देवेंद्र फडणवीसांना दिल्लीला घालवायची काही कोणाला झालेली होती, दिल्लीच्या नेत्याशी कोण संपर्कात होतं, कुणाला महाराष्ट्रामध्ये आता भाजपमधल्या कुणाला महाराष्ट्रात मुख्यमंत्री व्हायचं आहे. परवा हर्षवर्धन संकपाळेंनी काय आरोप केला, तर नेमकं हे एक नंबरच्या पदासाठी जे चाललेल्या गोष्टी आहेत, कसं असतं जिथं आपले प्रयत्न संपतात, की जिथं समजा मी नरेंद्र मोदींना भेटलो, अमित शहाना भेटलो, आणि कोणाला भेटलो, तर माझे प्रयत्न जिथं भौतिक प्रयत्न संपतात तिथं मी वेगळ्या मार्गाचा अवलंब करायला लागतो आणि मग तो ऐहिक मार्ग सोडून वेगळ्या मार्गाचा अवलंब करायला लागतो. मग ते मार्ग कुणी केले तर याची माहिती गृहमंत्र्यांना 100% असणार की कोणकोणत्या बाबाकडे गेलं, कुणी अघोरी पूजा केली, काय केलं, कशासाठी पूजा केली. बरं, आपण कुठलीही पूजा जरी केली, आपण जरी घरातली जरी पूजा केली अभिजित सर, तर त्याचं काहीतरी उद्दिष्ट असतं ना. आपण बाबा एखादी पूजा करतो, मला सुख लाभावं, शांती लाभावी, माझ्या घरात हे व्हावं ते असं करतो ना काहीतरी. तर कुठलीही अघोरी पूजा करताना त्याचं काहीतरी उद्दिष्ट असणार का नाही. ठीक आहे, बघा असं आहे की इतके सारे नेते जात आहेत म्हणजे उद्दिष्ट ठेवल्याशिवाय जात नाही, याची कल्पना आहे. पण चोरमारे सर की उद्दिष्ट ठेवणारे कोण आहेत याचाच तर शोध घ्यायचा ना मुख्यमंत्र्यांना. कारण असं आहे की आव्हाडांनी जो दावा केलेला आहे की 30 पेक्षा अधिक नेत्यांनी स्वतःच्या रक्तरक्त वाहिलेला आहे, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या विरोधातच त्यांनी अघोरी पूजा केलेली आहे,
ते त्यांना पदावरती नको आहेत. हा मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात गंभीर आरोप आहे की एखाद्या मुख्यमंत्र्याला हटवण्यासाठी आतापर्यंत कटकारस्थानं झाल्याचं, राजकारण झाल्याचं बघायला मिळालेलं आहे. पण अशा पद्धतीनं काय मंत्रतंत्राने अघोरी उपचार हे पहिल्यांदा ऐकलेलं आहे. आणि मग ते लोक कोण आहेत आणि मग मुख्यमंत्री त्यांना तिथपर्यंत पोहोचणार आहेत का? तो रस्ता नेमका कुठून जातो? तपासाच्या चौकटीत ती लोक येणार आहेत का? आणि अशी लोक कोण आहेत महाराष्ट्रात की ज्यांचा या सगळ्यावरती विश्वास आहे? हे प्रश्न लोकांना पडले. अभिजित, आता या सगळ्या प्रकरणाकडे बघताना 2-3 गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागेल. पहिली गोष्ट म्हणजे एकूण अशोक खरातचं हे जे प्रकरण घडलं, ते घडल्यानंतर ते चव्हाट्यावर आलं, त्याची कारण काय, त्याचं मूळ चव्हाट्यावर आणण्याचा उद्देश काय, या सगळ्या गोष्टी त्या खूप चर्चा झालेल्या आहेत. वस्तुस्थिती काय आहे? अशोक खरात नावाचा एक कोणतरी भोंदू बाबा महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे अशा रीतीनं महिलांचं शोषण करत होता. अशा रीतीनं त्याच्या कच्च्याती महाराष्ट्रातले सगळ्या पक्षांचे राजकीय नेते लागलेले होते. तो सगळ्यांना गंडवत होता. ही वस्तुस्थिती आहे. मग ते उघडकीस कुणाचं आलं याचं श्रेय घ्यायचं चाललेलं आहे. पण तुम्ही इथे सत्तेवर असताना तुमच्या 5 वर्षाच्या काळात हे सगळे धंदे चालले होते, याचं अपश्रेय घेणार का नाही? जबाबदारी घेणार का नाही? 5 वर्षानंतर ते उघडकीस काय तुमच्या पोलिसांनी आणलेलं नाही, ते उघडकीस तुमच्या शासन यंत्रणेनं आणलेलं नाही. तिथं कुणाचे तरी हितसंबंध दुखावले, कुणीतरी त्या प्रकरणात कोणतरी त्याचा त्रास झाला. त्यानंतर हे सगळं हे लक्षात घ्या ना, तुम्ही हे आम्ही कसं उघडकीस आणलं ना, आम्ही कसं पकडलं, तुम्ही काही केलेलं नाही, सरकारनं काही केलेलं नाही, मुख्यमंत्र्यांनी काही केलेलं नाही. त्यांना श्रेय द्यायचं तर एवढंच द्यावं लागेल की हे प्रकरण पोलिसांच्याकडे गेलं आणि पोलिसांनी त्याचं गांभीर्य ओळखून त्याचा नीट तपास केला, याचं एवढंच श्रेय त्यांना द्यावं लागेल. म्हणजे पोलीस इथं ज्यांच्याकडे तपास गेला ते नियमानं वागलेले आहेत. फार तर म्हणू शकू की त्यांनी त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचा, गृहमंत्र्यांचा विचारला असेल आणि त्यांनी सांगितलं असेल की गंभीर आहे, तुम्ही नियमानं कारवाई करा. याच्या पलीकडे त्यांना काय, म्हणजे तुम्ही नियमानं काम केलं, एखाद्या कर्मचाऱ्यानं आपलं काम म्हणजे नेमून दिलेलं काम योग्य रीतीनं केलं किंवा एखाद्यानं आपली नीट जबाबदारी पार पाडली, याचं सुद्धा श्रेय घ्यायला लागेल. श्रेयस तर झालं, पण त्याच्या पुढचा मुद्दा उपस्थित होतो ना. नाही, मी तुम्हाला मूळ मुद्द्याकडे येतो सगळ्या. तर हे एवढीच गोष्ट आहे यातली खरी. त्याच्या पलीकडे जे काय आहे ना, ते सगळं म्हणजे हवेतल्या गप्पा आहेत असं मला वाटतं. म्हणजे 38 जणांनी तिथं गेले आणि 38 गेले का 10 गेले का म्हणजे 138 गेले, याचं काय रेकॉर्ड आहे, याचा पुरावा काय? कुणालाच पुरावा नाही. काही हवेतल्या गप्पा मारता येऊ शकतात ना तिथं. आता रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आल्यानंतर त्या पहिल्या दिवशी ज्या रीतीनं महाराष्ट्रातल्या अन्य महिला नेत्यांनी जो काय थैथयाट केला, जो काय कांगावा केला, ज्या कल्पित कहाण्या रचल्या, गोष्टी सांगितल्या, याला कशा नंतर लक्षात आलं बऱ्यापैकी बोगस गोष्टी होत्या. रुपाली चाकणकर यांचे त्या प्रतिष्ठान किंवा रुपाली चाकणकर यांच्या कुटुंबियांचे ते खरं त्यांच्या कुटुंबियांचे संबंध होते. अजून कुठल्या गोष्टी बोगस आहेत असं काही समोर आलेलं नाहीये का? रुपाली चाकणकरांची चौकशी समोर आलेली नाहीये ना अजून. अशी कुठली गोष्ट आहे की जी रुपाली चाकणकरांबद्दल बोगस आहे? नाही, तुम्हाला सांगतो ना, त्याच मुद्द्याकडे येतो अभिजित. तर त्यांचे संबंध आहेत का? आहेत. महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणून त्यांना तिथं उल्लेख होता का? फलकावर होता. त्याचा त्यांनी काय त्या अध्यक्ष पदाचा किंवा रुपाली चाकणकर हे आहेत असं करून त्या दबावानं काय त्याने फायदा उचलला असेल का? उचलला, त्या स्वतंत्र गोष्टी आहेत. पण पहिल्या दिवशी बघा ज्या पद्धतीने एक वातावरण निर्माण केलं. 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या होती. त्या सोमवती अमावस्याला त्याने जीविका कापली. अमुक, मग ते कशासाठी कापली, काय कापली, मग अजितदादांच्या ह्याच्याशी सगळं ते संबंध, हे सगळं संध्याकाळी लक्षात आलं की ते 2 सप्टेंबर सोमवती अमावस्या ही काय एक रचलेली कहाणी आहे. कारण तो जी जखम होती ती 12 सप्टेंबरची आहे. ते 12 सप्टेंबरचं एक पुढून तिथं 2 आणले होतं. त्यांनी 4 सप्टेंबरचा पुरावा दाखवला, 5 सप्टेंबरचा पुरावा दाखवला, 9 सप्टेंबर त्यावेळी त्यांच्या बोटाला जखम नव्हती, मग 2 सप्टेंबरला कुठून? म्हणजे हे सगळं त्यावेळी काही राजकीय हेतून किंवा अन्य वेगळ्या हेतून या गोष्टी रचल्या, त्यातला फोलपणा लक्षात आलाय. त्यामुळे आता आव्हाड जो आरोप करतात 38 आहे, तो आणखी कोण XYZ म्हणते की म्हणजे चंद्रकांत दादांनी तिथं मुख्यमंत्र्यांची आपल्याला खुर्ची मिळावी याच्यासाठी केलं, आणखी कोण म्हणते एकनाथ शिंदेनी तमक्यासाठी केलं. याला म्हणजे तुमच्याकडे या गोष्टींच्यासाठी म्हणजे कुठलाही ठोस पुरावा नाही, याच्यासाठीला ठोस याचा तपास होणार नाही किंवा याची सत्यता कधीही पडताळली जाणार. आता मग म्हणजे जितेंद्र आव्हाड म्हणतायत की 38 जणांनी तिथं बोट कापलं. मग पडळकरांनी जो आरोप केलाय त्याच्याबद्दल जितेंद्र आव्हाडांचं काय म्हणणं आहे? प्रत्येक जण आपल्या सोयीचं राजकारण, आपल्या सोयीच्या गोष्टी यात बघायला लागलाय, हे आपण लक्षात
केला पाहिजे. हम्म. प्रत्येक जण आपलं राजकारण पुढं कसा नेतं, म्हणजे मीच कसा इथं पुरोगामी आहे आणि बाकी सगळे कसे कच्चपी लागलेत असं दाखवायचा प्रयत्न आहे. तर असं नाही, सगळ्या पक्षाचे सर्व पक्षीय नेते तिथं त्या खरातांच्या ह्याच्या दरबारात गेलेले आहेत, खरातांचे संबंध आहेत आणि ते तिथं नादाला लागलेले आहेत. एकूण महाराष्ट्र म्हणजे आता सगळीकडे काय ओरड चाललेली आहे, पुरोगामी महाराष्ट्रात घडतं. महाराष्ट्र पुरोगामी आहे ही अंधश्रद्धा आहे असं गोविंद पानसरेंनी म्हटलेलं आहे आणि तीच वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातल्या. आणि हे बघा मगाची ह्यानी हनुमंत मोहितेने एका गोष्टीचा उल्लेख केला की पवार कुटुंबीय नादाला कधी लागले नाहीत. फक्त मी त्याच्यानंतर अधिक वस्तुनिष्ठ सांगायचं तर महाराष्ट्राच्या राजकारणातले मध्यवर्ती प्रवाहातले फक्त 3 मी यापूर्वी आपल्या चॅनलवर सांगितलं असेल की 3च नेते रॅशनल आहेत. एक शरद पवार, दुसरे पृथ्वीराज चव्हाण आणि तिसरे अजित पवार. त्यातले अजित पवार गेलेले आहेत. तर मध्यवर्ती प्रवाहातले म्हणजे डाव्या पक्षांचे असतात सगळे आपण समजू शकतो, पण मध्यवर्ती प्रवाहातले राजकारण करणारे ह्या 3 नेतेच आहेत. बाकी सगळे आपला माहित आहे वर्षा बंगल्यावर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सत्यसाईबाबांची पातेपूजा झालेली होती. त्यानंतर चंद्रास्वामीपासून अगदी सत्यसाईबाबापर्यंत सगळ्या पक्षांचे, शंकरराव चव्हाणांच्या पासून अगदी शिवराज पाटलांच्या पासून ते अगदी सगळ्या पक्षांचे सर्व, विलासराव देशमुख यांच्यापर्यंत सगळे नेते त्यांच्या भजनी लागलेले होते. सगळे त्यांच्या चमत्कारांच्या आहारी गेले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे लोक धर्मलंपट आहेत आणि बाकी सगळे फार पुरोगामी आहेत असलं काही नाही. सगळे हे राजकीय नेते, प्रत्येक राजकीय नेत्याचा एक बुवा ठेवलेला आहे. प्रत्येक म्हणजे आता बुवानं राजकीय नेत्याला ठेवलाय की राजकीय नेत्यानं बुवाला ठेवलाय याचा परत स्वतंत्र विश्लेषण त्या बुवा आणि नेत्यानुसार करता येईल. निश्चितपणे बघा असं आहे की या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही म्हणताय की ते राहिलेत का पुरोगामी वगैरे, मला असं वाटतं की जे पुरोगामी तू सांगत होते ते सुद्धा तिथे जाऊन काय हात बांधून उभे असलेले बघायला मिळाले. रुपाली चाकणकर रेग्युलर तिथल्या काय भक्त होत्या आणि त्याच त्यांना बऱ्याच लोकांना घेऊन पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे फुले शाहू आंबेडकरांचं नाव आणि संविधान हातात घ्यायला पाहिजे वगैरे सांगणारे रुपाली चाकणकर यांच्याबद्दलचाच बोगसपणा समोर आलेला आहे. काही प्रतिक्रिया आहेत बघा. प्रशांत कांबळे ते म्हणतात की मुख्यमंत्री स्वतः कितीतरी केसेसमध्ये सरळ क्लीन चिट देत असतात, त्यांच्याकडे गृह विभाग असताना सगळ्या कांडाची माहिती नाही असे होणे शक्य आहे का? आता कोणालाही सोडणार नाही यात जनतेने काय समजावे? फडणवीसांकडे पण पेनड्राईव्ह आहे असं अमित म्हणतात. त्याच्यानंतर परत अमितांनी एक कमेंट टाकली होती म्हणजे की खडसेंकडे पण पेनड्राईव्ह होता आणि विरोधी पक्षाकडे सुद्धा पेनड्राईव्ह होता, फडणवीसांकडे दिला. अजितदादा गिरीश महाजनना काय म्हणायचे विधानसभेमध्ये वगैरे असा त्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. सर्वेश बागवे म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांचे फोटोज कोणी का नाही दाखवत मीडियामध्ये? मला असं वाटतं की ते फोटो आम्ही दाखवलेले आहेत. त्यांचा एक फोटो आहे. विजय म्हणतात की कष्टाचे 10 रुपये पण मंदिरात टाकताना सामान्य माणूस 10 वेळा विचार करतो. इथं करोडो रुपये खर्च करताना लोक विचार करत नव्हते, म्हणजेच ती हरामाची कमाई होती आणि आवाड खोटं बोलतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचे शब्द मी इथं वापरू शकत. व्हॉट एव्हर इशारा कोणाला आहे की मी कुणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्री हे कोणाला सांग? प्रश्न असा आहे की गेलेले तर सगळे माहिती आहे त्यांच्याकडे. पोलिसांना पोलीस तपासामध्ये तर सगळे समोर आलेले आहेत की त्याच्याकडे कोण गेलं होतं, कधी गेलं होतं, कुठल्या तारखेला गेलं होतं, काय घेऊन गेलं होतं, काय काम होतं. मग जे मुख्यमंत्री म्हणतात की आता मी सोडणार नाही तर ते कुणाला सोडणार नाहीयेत मोहिते सर? अभिजित त्याच्यामध्ये थेट इशारा आहे. म्हणजे हे काय महाराष्ट्रातील जनतेला माहिती नाही असं नाही. म्हणजे काय झालंय की 100% भाजप जे पुढचं करायचं आहे त्या 100% भाजपमध्ये जे 2 पक्ष त्यांचे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षातला वेगवेगळ्या प्रकारे टार्गेट करण्याचा उद्योग किंवा काय राजकीय रणनीती म्हणा त्याला, म्हणजे उद्योग नाही राजकीय रणनीती ही सुरू आहे. आता तुम्ही पहिल्यांदा आपण धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला, त्या बरोबर सगळ्या संतोष देशमुखच्या सगळ्या क्लिप्स आणि सगळ्या बाहेर आल्या. आता अशोक खरात येत आहेत बरोबर आहे. त्यानंतर मानेकराव कोकाटांची क्लिप आणि ती सगळी बाहेर आली बरोबर आहे त्या सगळ्या पक्षाची. आता रुपाली चाकणकरांची आली, त्यानंतर जिरवळांची आली. कुठल्या पक्षाचे आहेत? चारी लोक सगळे. अजित पवार राष्ट्रवादीचे आहेत बरोबर आहे. त्यानंतर फोटो कोणाचे आले? त्यानंतर एकनाथ शिंदेचे फोटो आले. त्यानंतर हर्षवर्धन आपले तुमचे राधाकृष्ण विखे पाटील आले. हे म्हणजे पक्षांतर्गत त्यांचे विरोधक आहेत किंवा मित्र आहेत हा प्रश्न आहे. चंद्रकांत दादांचं नाव येतंय त्याच्यामध्ये, ते विरोधक आहेत किंवा त्यांचे पक्षांतर्गत मित्र आहेत हा प्रश्न आहे. जयंत पाटलांचं नाव आणलं जातंय त्याच्याबद्दल चर्चा माहिती आहे. त्यांचं काय सध्या सुरू आहे हे सगळं बघ. हे जर अभिजित तर बारकाईने सगळे डॉट जोडले ना तुम्ही तर यातनं पद्धतशीरपणे कार्यक्रम करण्याची रणनीती आहे. कोणाचा कार्यक्रम करायचा आहे तर जे कार्यक्रम करण्याच्या टप्प्यात आहेत त्यांना टार्गेट करणं. म्हणजे हे प्रकरण आहे का आहे त्याच्यावर कारवाई होणार का होणार. अशोक खरातवर ज्या पद्धतीने संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिकी कराडे कारवाई झाली, त्याला आत टाकलं, त्याच्यावर मोका लागला, ते सगळ्या गोष्टी सुरू आहेत. सगळ्या गोष्टी आता शिक्षा होईल सगळं झालं. पण त्या वाल्मिकी कराडच्या माध्यमातून टार्गेट कुठली पक्ष झाला, कुणाला पॉलिटिकल त्याची हानी झाली, तोच प्रकार तुम्हाला अशोक खरात या प्रकरणात सुद्धा दिसेल. त्याच्यात आरोपी होईल, कारवाई होईल, अशोक खरातला आणि 4-20 प्रकरणं निघतील बरोबर आहे. पण आपला राजकीय हिशोब पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अशोक खरातच्या प्रकरणाचा वापर होणार हे निश्चित आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. तुम्ही म्हणताय तो खांदा त्याचा जरी असला तरी टार्गेट ठरलेला आहे आणि हे टार्गेट
2029च्या दृष्टीनं 100% भाजपच्या तीनही दृष्टीनं आहे. मित्र पक्ष आहेत ना सत्तेमध्ये. आता मला असं वाटलं की विरोधक टार्गेट असावेत, मित्र पक्ष सत्तेमध्ये, ते सत्तेतले मित्र कसे काय टार्गेटवर आहेत आणि ते का? मित्रपक्ष टार्गेट आहे आपल्याला सातारमध्ये दिसलं ना अभिजित सर, टार्गेटवर म्हणजे डायरेक्ट टार्गेटवरच होते ते. म्हणजे मित्रपक्षाला म्हणजे वैचारिक झोडपण वेगळं आणि प्रत्यक्ष झोडपण. आता एवढं मित्रपक्षाचं कोण करतं का कधी? म्हणजे तुम्ही बघितलंय मित्रपक्ष हा कसा आहे, एका बाजूला आपण म्हणायचं हा नैसर्गिक माझा मित्र आहे आणि हा व्यावहारिक मित्र आहे, पण दोन्ही मित्र हे कालांतराने शत्रू असतात. कसं झालंय, विरोधक नावाला शिल्लक नाहीत. आता विरोधक कोण आहेत? खर्चून अगदी 46 आमदार आहेत त्यांच्या विरोधाचे, त्याच्यामध्ये सुद्धा पाच भाग आहेत. त्यातले कधी कुठल्या पक्षात जाईल असं सांगता येत नाही विलिनीकरणाच्या सगळ्या भानगडीमुळे. शिवसेनेचा खासदार आज कुठं आहे, उद्या कुठं असण्याची काही पत्ता नाही. त्यानंतर शरद पवार पक्षाचे खासदार आहेत की नाही त्याचा घोळ सगळा सुरू आहे. अशा वेळेला एक छत्री अंमल करायचा असेल तर आपल्या सत्ता पक्षाला मागं आपल्याला मी सांगितलं होतं की 28% मतदान जे भाजपचं आहे ते 36% 40% न्यायचं असेल तर मित्रपक्षांना मोकळं केल्याशिवाय त्या गोष्टी होणार नाहीत. ते तर 29 इलेक्शन आहे, त्यासाठी खरातच्या प्रकरणाचा आतापासून वापर का करतील? म्हणजे खरात प्रकरण असं काय आहे खरातकडे की त्याचा वापर केला जाईल, हा प्रश्न सगळ्यांना पडतोय. अभिजित सर आपण बघितलं असेल तर अजित पवार हयात असताना अजित पवारांविषयी काय म्हणले बावनकुळे की ते प्रकरण अजून संपलेलं नाहीये, आठवतं का तुम्हाला फाईल? आता याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्हाला ते तुमच्या इमेजवर हल्ला करतात, इमेज डॅमेज करतात. म्हणजे तुमच्या पक्षाची इमेज भ्रष्टाचारी आहे इमेज करतात. आज त्यांच्या पक्षात काय झालं, माधव कोकाटे असतील, झिरवळ असतील, तुमच्या रुपाली चाकणकर असतील, या सगळ्यांमुळे काय होतं, ह्यांचा पक्ष बघा अजून आमच्यावर आलं तरी काही सुधारलेलं नाही, हे काही सुधारत नाहीत सगळे. त्यामुळे उद्या धर्मनिरपेक्ष मतदारांना असं वाटलं पाहिजे अरे किती किळसवाणं काम करतायत हे सगळे. असाच प्रकार मग पुन्हा ह्याच्या बाबतीत पण करायचा आहे. आणि ह्या सगळ्यांची इमेज एकदा डाऊन झाली की मग राहिलो कोण? राहिलो मी बघा किती स्वच्छ आहे. महाराष्ट्रात सगळी स्वच्छता मीच करतोय आणि मी सगळं व्यवस्थित करतोय आणि आता मी महाराष्ट्रात कुणाला कुणाला काय ऐकून घेणार नाही. आता महाराष्ट्र मी स्वतःसारखा सरळ करतोय. मग ते सूत मग मित्र पक्षाचं का असे ना, मग ते मी सरळ करणार हा त्यातला उद्देश. आणि इमेज डाऊन झाल्याशिवाय तुम्हाला पुढच्या हे बघा कुठल्याही 2029 भाजप असा पक्ष आहे की कुठलंही बीज पेरताना तो अगदी म्हणजे पुढच्या 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्षाचा विचार करतो. आता आपण माहिती आहे की 2047 सालचा भारत विचार करतोय आपण, बरोबर आहे? एवढा विचार करणारा पक्ष असेल तर त्याची बीजारोपण आता आहे सगळं. आता बघा असं की बीजारोपण जरी आता असेल, हा नाही बघा फळे रसाळ गोमटी येतात की नाही आपल्याला 29ला कळेल. पण तुम्ही म्हणता की राष्ट्रवादीतले इतके सगळे लोक जे आहेत ते बदनाम झाले. पण काय एका प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला नाही, रुपाली चाकणकरांचा राजीनामा व्हायला सुद्धा 3 दिवस 4 दिवस लागले आणि मग त्याच्यानंतर राजीनामा झाला. पण जर रुपाली चाकणकर जर इथं कोणीतरी चित्राताईंबद्दल कमेंट केल्यामुळे माझ्या डोक्यात ते येते, कोणीतरी कमेंट केलं हा, तर तो रुपाली चाकणकरांचा राजीनामा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा झाला तर तो का केला? तर त्याच्यामुळे बदनामी झाली किंवा काहीतरी त्याच्यामध्ये किंवा त्या ट्रस्टवर आहेत आणि त्याच्यामुळे सरकारला किंवा त्या पदाला त्या पदावर त्या असणं अशोभनीय आहे असं वाटलं असल्यामुळे त्यांचा राजीनामा झाला. पण त्या अजून महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून आहेत, म्हणजे तिथल्या पदाला काही धक्का लागत नाही, तिथं त्या शोभून दिसत पण इथं शोभून दिसत नव्हत्या किंवा तिथं त्यांच्या इमेजमुळे प्रॉब्लेम होत होता, इथं त्यांच्या इमेजमुळे पक्षाला काही प्रॉब्लेम होत नाही असा एक मेसेज जातो. दुसरा भाग जो मोहिते सरांच्या प्रश्नातून उरला तो म्हणजे की मित्र, आता एका मित्राबद्दल ते बोलले पण प्रश्न असा आहे की ही अशा ज्या गोष्टी दिसत आहेत म्हणजे केसरकर आणि ही जी मंडळी सतत त्या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये जितक्या प्रॉमिनंटली दिसत आहेत, एकनाथ शिंदे यांचे फोटो येत आहेत, त्याच्यानंतर कुटुंबासोबत श्रीकांत शिंदे बसलेत आणि एकनाथ शिंदे बसले असे फोटो येत आहेत. बघा मुख्यमंत्र्यांचा एक फोटो आहे आणि ते त्यांनी मान्य केलं आणि प्रत्येक फोटो असलेल्या व्यक्तीचा त्याच्याशी संबंध जोडणं बरोबर नाही हे पण त्यांनी सांगितलेलं. मुद्दा तो नाही, मुद्दा हा आहे की राजकीय दृष्ट्या इथपर्यंत म्हणजे बघा ज्या वेळेला एखादा नेता आरोप करतो त्यावेळेला तो निखालच खोटा असू शकतो, मुद्दा तो नाही. पण मुद्दा असा आहे की कुणाला तरी असंही वाटत होतं की अशा पद्धतीच्या अघोरी विद्या वापरल्या जात आहेत की कशासाठी? तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं पद जावं, जे 132 आमदारांसकट तिथे बसलेले आहेत, ज्यांचे अनऑफिशियली 150 पेक्षा जास्त त्यांचं संख्याबळ आहे. तर ही जी गोष्ट आहे, तर यांनी या जर गोष्टी केल्या असतील आणि याच्यातून जर अनेक काही विविध गोष्टी पडद्यामागे घडल्या असतील तर त्याचा संबंध मग या सगळ्या लोकांशी आहे का की जे ब्लॅक मॅजिक वरती जे अघोरी गोष्टींवरती विश्वास ठेवतात? हा प्रश्न उरतो. आणि म्हणून चोरमारे सर मी तो प्रश्न विचारला होता की हे जे लोक आहेत हे कोण लोक आहेत की ज्यांच्याबद्दल संशय व्यक्त होतोय, यंत्रणांना संशय व्यक्त होतोय, पोलिसांना संशय व्यक्त होतोय. हा रस्ता जातोय कुठल्या दिशेने? नाशिकला जातोय मान्य आहे, पण नाशिकला जाताना मध्ये काय काय लागतंय त्या रस्त्यामध्ये? नाही अभिजित, पहिली गोष्ट एक आहे मग कोण लोक आहेत म्हणल्यानंतर ज्यांचे फोटो समोर आलेत खरात सोबत त्याच्या पलीकडे तरी कोणी असणार नाही. फोटोच्या पलीकडचे लोक असतील कदाचित, फोटो नसतील आपल्याकडे. असं कसं असू शकतं? फोटो ते त्याला तुम्ही असा आरोप करून चालणार नाही आपल्याला. म्हणजे अशा म्हणून सुरुवातीला मी पहिल्या सेगमेंट असं म्हणते की अशा हवेतल्या गप्पा वावड्या काही उठवता येऊ शकतात, पण तुम्हाला त्या संदर्भात कधी आपल्याला बोलताना जबाबदारीनं ठोसपणे बोलावं लागेल. त्या संदर्भातली काहीतरी क्लू तरी आपल्या हातात असायला पाहिजे, काहीतरी धागे तरी
वगैरे हाताय पाहिजे. त्याशिवाय आपल्याला सनसनाटी बोलून काहीतरी उगीच आपल्याला वातावरण करता येणार नाही. मला वाटतं त्या संदर्भात पुरावे यायला पाहिजे. तर तसं ह्या गोष्टी कोण मुख्यमंत्र्यांचं पद जाण्यासाठी कुणी काय करते असं असेल तर मग त्यासाठी आपल्याला थेट त्यातले जे पुरावे कोण असू शकतं खरातकडे जाऊन. आणि खरात हा एकच गोवा नाही हो. आपण मध्ये त्या गोगावले नावाचे मंत्री आहेत, त्या मंत्र्याचा असाच एक व्हिडिओ फोटो आपण बघितलेला होता. हा म्हणजे तो फोटो त्यावेळी असंच काहीतरी वावड्या उठल्या होत्या की हे बघा काय अघोरी पूजा वगैरे करायला लागलेली आहे. आता अघोरी पूजा करताना कोण फोटो काढून दिले आणि कुणाचे फोटो कोण काढील हा प्रश्न आहे. पण अशा या चर्चा होतात. पण या सगळ्यातनं मला वाटतं खूप वेगळ्या गोष्टी संबंधितांना इंडिकेशन द्यायच्या आहेत. जॉर्ज ऑरवेलची 1984 नावाची कादंबरी आहे. त्यात एक बिग बॉस इज वॉचिंग यू असं त्यातलं एक वाक्य आहे. म्हणजे तुम्ही आता कधीही म्हणजे कुठेही असला कसेही असला तरी तुमच्यावर कोणाची तरी नजर आहे. मला वाटतं हे हा म्हणजे रश्मी शुक्ला रिटायर झाल्या असल्या तरी तुमचा फोन टॅप होत नाही असं काही समजू नका तुम्ही. रश्मी शुक्ला गेले म्हणजे तुमचा फोन सुरक्षित झाला असा त्याचा अर्थ नाही. रश्मी शुक्ला व्यक्ती होती तिथं बसलेलं किंवा तिथं त्याऐवजी कुणीतरी बसलेलं हे सतत तुम्हाला तुम्ही निगराणीखाली आहात. मग निगराणीखाली मग आपला झिरवाळांचा फोटो समोर येतो. आता झिरवाळांच्या फोटोच्या पाठीमागच्या वेगळ्या स्टोरी येतात. त्याचा या एकूण राजकारणाशी संबंध नाही. पण पुन्हा मग झिरवळ्यांच्या कार्यालयात मंत्रालयातल्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करतो. मला सांगावं त्या खात्याच्या प्रमुखांची संमती असल्याशिवाय ही मंत्रालयातली कारवाई होऊ शकते का? बरोबर. या पाठीमागचं राजकारण आता त्या पाठीमागचं राजकारण वेगळं आणि झिरवळ त्या दोन्ही मी ज्यावेळी या दोन्ही गोष्टींच्याकडे बघतो झिरवळांचा व्हिडिओ आणि त्यांच्या घरावरची कारवाई या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. त्याच्याशी नाही धागा जोडतात. कारण त्या झिरवळांच्या घरावरची कारवाई ही कुणासाठी तरी संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने टाकली केलेली कारवाई होती. कारण त्यात थेट सरकारमधल्या लोकांचा सहभाग होता. आणि झिरवळांचं व्हिडिओ क्लिप हे सरळ आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत जी माहिती समोर येते ते सरळ ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, खंडणी वसुलीचा प्रकार आहे असं आता त्यातनं समोर येते. अर्थात पुढे त्याचे धागेदोरे आले दोन्हीचा काही संबंध असला तर मग ते जो पहिल्या प्रकरणात जो संशय होता तो संशय पुढे येणारे काय धागेदोरे पुढे आले तर आपण ते मत आपलं बदलू शकतो. पण हे सगळं एक जी आता याचे परिणाम काय होतील तुम्हाला सांगतो. म्हणजे आता म्हणजे आपल्याला त्यात मला वाटतं पुढे आपल्याला अधिक चर्चेला धागा. पहिली गोष्ट काय राष्ट्रवादी काँग्रेसकडचं अर्थ खातं मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे घेतलंय, भारतीय जनता पक्षानं आपल्याकडे घेतलंय. तर इतका सगळ्या रीतीनं पक्ष डॅमेज होत असताना पक्षातले अनेक लोक संशयाच्या भोऱ्यात असताना ते पद किंवा त्या बदल्यात तेवढंच आता हे जर अर्थमंत्री पद महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांनी घेतलं आहे तर मग त्या बदल्यात तेवढंच महत्वाचं मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला भारतीय जनता पक्षाने द्यायला पाहिजे ना. त्याच्या संदर्भातली चर्चा नाही, त्याच्या संदर्भातली डिमांड नाही. दुसरी गोष्ट महिला आयोगाचं अध्यक्षपद त्यांनी राजीनामा दिलाय. ते पद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे का याच्या संदर्भात आता त्या पक्षालाच बरोबर पक्षातल्या मी अनेकांशी बोललो तर त्यांना वाटत नाही हे पद आपल्या पक्षाला मिळेल. म्हणजे भविष्यात तुमच्याशी कसं वागणार हे नाही पण आता सुद्धा तुमच्याकडच्या एक एक गोष्टी अशा काढून घेतल्या जातात. आता झिरवळ मंत्रीपद गेल्यानंतर ती मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहतील की ती तात्पुरती व्यवस्था म्हणून मुख्यमंत्री आपल्याकडे घेऊन नंतर ती अशी तात्पुरती घेऊन कायमचीच जमा करून घेतील किंवा मग अशा वेळात राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षाकडे बार्गेनिंगसाठी जागा ठेवायची नाही हळूहळू. म्हणजे या भविष्य गोष्टीचे आपल्याला बघावं लागेल. जर समजा ते नाही ठरलेलं त्याप्रमाणे सगळं दिलं अर्थमंत्रीपद परत दिलं किंवा त्या बदल्यात ग्रामविकास किंवा अन्य कुठलं तेवढंच तोलामोलाचं बऱ्यापैकी म्हणजे आता अर्थाच्या तोलामोलाचं दुसरं कुठलं खातं नाही पण किमान त्या रेंज मधलं एक मोठं खातं राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं. राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं तर समजू शकू की भाजपचा हेतू शुद्ध आहे. पण या पलीकडे आता आहे त्याही गोष्टी हळूहळू एक एक गोष्टी कमी करत नेणं आपल्या मित्र पक्षाची ताकद खच्ची करणं त्याची बार्गेनिंग पॉवर खच्ची करणं म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे सुनेत्रा पवार यांना आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांसाठी काही मागणी करणं लढणं या गोष्टी कठीण बनवण्याच्या दृष्टीनं हे सगळं घडायला लागलंय असं मला एकूण दिसतं. आणि हे आता यांच्या बाबतीत घडतंय. आणि आता एकनाथ शिंदेच्या खराब फाईल्स वगैरे आहे ह्याच्यामुळे ज्या गोष्टी आल्या तर एकनाथ शिंदेच्याकडे किती बार्गेनिंग पॉवर राहिले हे जर लक्ष आपण बघितलं साताऱ्याच्या प्रकरणात विधिमंडळात बोलताना एकनाथ शिंदे काय म्हणजे औरंगजेबाचा विषय आल्यावर एकनाथ किंवा त्या टिपू सुलतानचा विषय आल्यावर एकनाथ शिंदेचा आवेश आपण बघितला विधिमंडळात. ते हातवारे त्यांच्या हावभाव अभिनय उद्धव ठाकरे ज्यावेळी कसे घरात बसून काम करणारे मुख्यमंत्री मीर त्यावेळेचा एकनाथ शिंदेचा अभिनय आपण बघितलाय. आणि एकनाथ शिंदे यांचा मंत्री मार खातो त्यावेळी एकनाथ शिंदे गलितगात्रपणे काहीतरी अतिशय मागणं याचना केल्यासारखं त्याची चौकशी झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे असं
म्हणतात. हम्म. तर यावरनं त्यांची अवस्था काय परिस्थितीला आणून ठेवली आहे. म्हणजे एकूण आपल्याला मी या दोन्ही पक्षांच्या संदर्भात सांगितल्यानंतर भविष्यातला अंदाज येऊ शकतो की कशा रीतीने हे पुढे चाललंय, पुढे जाणार आहे. निश्चितपणे बघा, भविष्याचा अंदाज तर त्याच्यामधून येतो आहे आणि म्हणूनच आपण चर्चा करतो की कोण कोण येणार गोत्यात, याच्यावरून लक्षात येतं की कोणाकोणाचा काय कुठल्या कुठल्या पक्षाची त्याच्यामध्ये विकेट जाणार आहे. विकेटच आपण म्हणतोय डायरेक्ट, कारण असं आहे की तुम्ही काही करू न शकणं, म्हणजे तुम्हाला काही पदावर बसून तुम्हाला काहीही करता येणार नाही याची तजवीज करणं ही सुद्धा एका प्रकारची गलित गात्रता आहे, जसं चोरमारे सर म्हणाले तसे. शुभम पंडित काही प्रतिक्रिया घेतो. मोहिते सर, आतापर्यंत माझी फक्त विनंती आहे की तुम्ही योग्य भाषेमध्ये व्यक्त झालं तर मला त्या पटापट घेता येतील. बाई बाटली आणि दारू हे वाईट आहे असं जुने जाणते लोक सांगायचे, पण झिरवाळ यांनी अजून भर घातली, बघावे ते नवलच. काय थेरा आहेत पुढाऱ्यांची असं ते म्हणतात. शिंगमणी म्हणतात की बिग ब्रदर शो ऑफ युके लेटर बिग बॉस शो ऑफ इंडिया बोथ बेस्ड ऑन द नॉवेल जॉर्ज ऑरवेल 1984. बघा, अधिकची माहिती प्रेक्षक अशा पद्धतीने देत असतात. धन्यवाद शिंगमणी. अमित आहेत ते म्हणतात की पोलीस चौकशी करतील आणि मुख्यमंत्री रिपोर्ट एडिट करतील. बघा, लोकांना राजकारण ते त्याच्याबद्दल चर्चा करतातच, पण त्या एकूण काय म्हणू आपण त्याला की एका पद्धतीनं ते त्याचा हे पण काढायचा प्रयत्न करतात, लसावी पण काढायचा प्रयत्न करतात. तर या अशा प्रतिक्रिया खूप आता व्यक्त होत आहेत. लोक आजचा विषय झिरवाळांचा आहे ना की अशोक खरातांचा असं विजय विचारतात. दोघांचे आहेत, कारण व्हिडिओ जे आलेले आहेत त्याच्यामुळे दोन्ही विषय एकमेकांना संलग्न विषय आहेत. पॉलिटिक्स सोशल म्हणतात की एक विरोधी पक्ष एकदम शांत आहे या प्रकरणावर. विरोधी पक्ष एकूणच शांत असतो, ते विसरून गेले ते विरोधी पक्षात आहेत असं आपण म्हणू शकता, कारण की आम्ही शेवटच्या अशोक खरातांनी या प्रकरणावरून ते बोलले तरी पण बाकीचे काही बोलले नाहीत. विजय म्हणतात की हनुमंतराव काँग्रेस 4 एकही नेता यात किंवा इतर प्रकरणात नाहीत, मग भविष्यात त्यांची युती होणार का? उगाचीच काही. बरं, माझं म्हणणं असं आहे की बघा, असं आहे की काँग्रेसचे नेते नाहीयेत, म्हणजे आतापर्यंत फोटो आले नाहीयेत, पण तिकडे कोणी गेलंच नाहीये असंही काही म्हणता येणार नाही तुम्हाला. जे भाजपमध्ये आता आहेत ज्यांचे फोटो दिसत आहेत ते कालपर्यंत काँग्रेसमध्येच होते. मला असं वाटतं याच्यामध्ये पक्ष हा काही फार मोठा मुद्दा नाही. हा मोठा मुद्दा नाहीये याच्यामध्ये. पोलीस जे चौकशी करत त्याच्यानंतर चाकणकर बाईंना अटक करून त्यांची पूर्ण चौकशी करा, त्याशिवाय माहिती बाहेर येणार नाही असं आप्पासाहेब कापसे म्हणतात. अबकी बार पेनड्राईव्ह सरकार असं आम्ही त्यांचं म्हणणं आहे. बघा, खूप साऱ्या प्रतिक्रिया आहेत, म्हणजे त्यांना खूप लोकांना पण उत्सुकता आहे. पण प्रश्न असा आहे की या सरकारमध्ये अजितदादा नसल्यामुळे ऑलरेडी राष्ट्रवादी कमकुवत झालेला आहे. मोहिते सर, आता जो ताकदवान पक्ष दिसत होता तो होता शिवसेना त्या तुलनेमध्ये, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये साताऱ्यात काय झालं आपण बघित. पण अशा प्रकरणांमुळे खरंच नेते अडचणीत येतात का? तर सगळ्याच पक्षांचे नेते कुठल्या ना कुठल्या बाबाकडे जातात, कुठल्या ना कुठल्या बुवाकडे जातात. कोण कुठे जाऊन काय कसल्या पूजा करतं, कोण कुठे काय यंत्र आणि ह्या सगळ्या गोष्टी करतं, हे तर आता काय लोकांना नवीन राहिलं नाहीये. म्हणजे इतकं की आता नेते एकमेकांना अशा पद्धतीची टॉन्टिंग करू लागले की बघा, अमावस्या आली, पौर्णिमा आली, हे नेते इकडे गेले असतील, ते नेते तिकडे गेले असतील. म्हणजे जनतेमध्ये सुद्धा आता झालेलं आहे. जनता सुद्धा विसरून गेली की यांनी काय काळ्या जादू विरोधात आणि जादूटोना विरोधी कायदा केलेला आहे वगैरे, हे लोक सुद्धा विसरून गेले. आणि यांनी तर म्हणजे अगदी लाजच आणली या सगळ्या लोकांनी. म्हणजे म्हणून मी हा प्रश्न विचारला की अशा प्रकरणांमुळे खरंच राजकारणामध्ये अनेकांच्या संधी गोत्यात येतील, अनेक लोक गोत्यात येतील, हे जे काही तर्क लावले जात आहेत किंवा ज्या पद्धतीने हे सगळं बोललं जातंय, तर तुम्हाला खरंच वाटतं की हे एवढं गूढ आणि दीर्घ प्रकरण आहे, त्यांनी शोषण केलंय महिलांचं, त्याला शिक्षा झाली पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, पण ह्याचा राजकीय वापर होईल एवढं गूढ त्याच्यामध्ये लपलं असू शकतं का? आणि त्याचा वापर होऊ शकतो का? कारण की नेत्यांच्या सवयी आता लोकांना माहिती झाल्यात, लोकांना तर हे पटू लागले की नेते म्हणजे कर्मकांड करणारे, काय पूजा घालणारे, मंत्रतंत्र विद्या. आता एखादा नेता घरात आला तर लोकांना भीती वाटायची की हा का आला होता. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे नेत्यांनी. अभिजित, एक गोष्ट आपण जर बघितलं ना तर ह्या सरकारमधलं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की ह्या सरकार आल्यापासून किंवा ह्या झाल्यापासून एक व्हिडिओ पॉलिटिक्स आणि पेनड्राईव्ह पॉलिटिक्स जो विषय आहे तो फार वेगळ्या प्रकारे, आणि तुम्ही जर फार डॉट जोडले तर महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना सांगतो मी की संजय शिरसाटांचा व्हिडिओ आला, आठवतं का तुम्हाला, पैसे मोजताना. त्यानंतर अर्जुन खोतकरांचा पीए होता, तो त्याचं पण एक कांड सापडलं, तुम्हाला आठवत असेल, बरोबर आहे. भरत गोगवाल्यांचा व्हिडिओ आणि फोटो आला, बरोबर आहे. आणि त्यानंतर मी सांगितलं की राष्ट्रवादीचे धनंजय मुंडेंचा तो सगळा वाल्मिक कराडचे सगळं ते कांड घडलं. त्यानंतर माणिकराव कोकाट्यांचा व्हिडिओ आला, त्यानंतर मग आता रुपाली चाकणकरांचा आला आणि आता झिरवाळांचा आला. तुम्ही जर डॉट जोडले तर बघा ना कुणाची व्हिडिओ आहेत सगळे. एक तर शिवसेनेचे मंत्री आमदार नेते आहेत किंवा एक तर राष्ट्रवादीचे आमदार नेते आहेत, बरोबर आहे ना. तुम्ही भाजपच्या नेत्याचा बघितला का असा व्हिडिओ कधी? माहिती आला ना, बावनकुळेंचा मकाव मधला जुगार खेळताना आला होता ना तो ह्यांनी काढलेला, आपल्या तुमच्या राऊतांनी काढलेला, पण त्याच्यावर काही पुढे सांगत काय नाही. तो सुद्धा म्हणजे 10 विरुद्ध 1 झालं.
म्हणजे चोरमाऱ्या नाही नाही, आणि ते आता त्यात एकनाथ शिंदे खडसेंची शिडी आली नाही, हा. म्हणजे ती एक गृहीत धरा, म्हणजे ती आली नाही, ती त्यांची ईडीला माझं नाही अभिजित, हा. माझं म्हणणं काय आहे की मित्र पक्षांचेच बरोबर व्हिडिओ सीडी पेट्रॉय कसे येतात, आणि आता जे चोरमारे म्हणले ना ते आपल्या पक्षातले जे मित्र नाहीत अशांचेच कसे काय विषय येतोय, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे एक गोष्ट लक्षात आहे, चंद्रकांतांचं नाव कसं काय आलंय, तुम्ही राधाकृष्ण विखे पाटलांचा फोटो कसं काय आलाय, लक्षात आलं का? बावनकुळेंचं प्रकरण एका चॅनेलला कसं काय आलं, बरोबर आहे? तुम्हाला आठवतंय का? बघा सगळं बरोबर बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी योगायोग नाही आहेत. तुम्हाला मी काय म्हणतोय, मित्र पक्ष आणि आपल्या पक्षातले मित्र नसलेले लोक त्यांचं टार्गेट आहे. हे टार्गेट कोण करत असणार सांगा तुम्ही मला? तर एक गोष्ट आहे की महाराष्ट्राला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा राजकारणामध्ये, की मी हिरो आहे असं सांगायचं असेल तर मला विलन तयार करावं लागतील. आणि विलन कोण आहे बघा, हे महाराष्ट्रातले सगळे नतद्रष्ट राजकारणी आहेत. हे बघा, कोण कांडे करतोय, कोण पूजा करतोय, कोण भोंदूगिरी करतोय, कोण भानगडी करतोय, ह्या सगळ्या गोष्टी करतायत. कोण भ्रष्टाचार करतोय, कोण पैसे मोजतोय, कोण नोटा मोजतोय, कोण हॉटेल घेतोय. पण हे सगळं विलन आहेत. आणि मग एकटा हिरो कोण उरला तर हा हिरो विरुद्ध विलन असा संघर्ष आहे. मग तो विलन हा कधी आपल्या पक्षातला सुद्धा असू शकतो, मित्र पक्षातला असू शकतो, विरोधी पक्षातला असू शकतो. तुम्ही जर बारकाईने महाराष्ट्रातले प्रेक्षक जर बघत असतील या सगळ्या गोष्टीचं, तर तुम्ही 1.25 वर्षाचं राजकारण बारकाईने बघा. त्यात तुम्हाला कुणाला विलन करण्याचा प्रयत्न आहे, कोण विलन होण्याचा प्रयत्न करतंय, कुणाला विलन करण्याचा प्रयत्न होतोय आणि कोण हिरो होतोय, हे जर तुम्ही पाहिलं तर सर्व प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला अभिजित मिळतील.